नमस्कार आणि वेलकम टू द न्यू ब्लॉग ऑफ द तन्या निखिल. मी तन्या तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये. तर आज फ्रायडे नाईट नाही, फ्रायडे इव्हिनिंग आहे. निखिलचं ऑफिस वगैरे संपलंय आणि माझं घर एकदम छान आवरलं गेलेलं आहे, कारण बापले घरात नाहीये. ते घरात असल्यावर भयंकर गोंधळ असतो. सो ते बाहेर गेले. सकाळपासूनचा सगळा गोंधळ मी आवरून म्हटलं चला आता ब्लॉग शूट करूयात, कारण माझे सगळे प्रॉडक्ट चालू आहेत. म्हटलं ते पण दाखवूयात. पण त्याआधी ना आमचं असं व्हायचं ना, जेव्हा सखी नव्हती तेव्हा, की आम्ही वीकडेला पण घरात राहायला कारण शोधायचं. आम्ही इतकं बाहेर असायचो. वीकेंडला तर आम्ही बाहेरच असायचो, पण वीकडेला पण कारण शोधून बाहेरचं खाणं, बाहेर राहणं, बाहेर फिरणं असे कारण असायचे. आज सकाळपासून निखिल लावण्या करतो की चल तर बाहेर जाऊ जेवायला, बऱ्याच दिवसाचं आपण गेलो नाहीये, दोघं असं गेलो नाहीये. आणि मी कन्व्हिन्स पण झाली एका पॉइंटला की चला जाऊयात. पण पुन्हा आता त्याला असं झालं 6-6:30ला की मग जाऊ दे यार सखी, झोपेची गडबड होऊन जाते. आपण गेलो तरी आपण 9:30 पर्यंत परत येणार नाही. आणि मी पण पटक्यात म्हटलं ठीक आहे. आणि त्याला तो लगेच बोलला मला की यार तनू, आपण बाहेर जायचे कारण शोधायचो, आता आपण घरात राहायला कारण शोधतोय. एका व्यक्तीमुळे किती चेंज होतो आपल्या आयुष्यात. असं नाही की तुमचं आयुष्य कुठे थांबून राहतं, बट ती व्यक्ती इतकी, आता सखी आमच्यासाठी इतकं म्हणजे आमचा विश्वास झालाय, ते इतकं गोड झालंय की ती काही नाही, ती बाहेर गेल्यावर एन्जॉय करते, तिचं खाते पिते खेळते. बट आमचंच असं कुठेतरी मनात होतं की नाही यार, आपल्यामुळे तिचं रुटीन इकडे तिकडे होतंय. सो आमचंच मन आम्हाला खातं. असं नाही की आम्ही तिला बाहेर नेत नाही, ऑफकोर्स नेतो, बट अशा वेळेस कधीतरी वाटतं की यार आपण थोडं होतोय, आपण थोडं मॅच्युअर होतोय, थोडं आईबाबासारखं वागतोय. तर असो, येतीलच बापलेक, येतीलच गोंधळ घालायला थोड्या वेळात. तोपर्यंत मी दाखवते की मी काय काय मागवले. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत, ह्या मी कार्टमध्ये ऍड करून ठेवलेल्या होत्या आणि अचानक माझ्या नवऱ्याने माझ्यासाठी ऑर्डर केलेला आहे. तर बऱ्याच याची पॅकिंग पण मी खोललेली नाहीये, पण तुम्हाला दाखवते की मी काय काय मागवलंय. तर हे आहे मोची टोनर. आणि हे जे आहे ना, हे मी खूप इन्फ्लुएन्सरचं बघितलेलं होतं की त्यांनी हे मागवलेलं होतं किंवा याचा रिझल्ट खूप छान आहे. आणि हे जरा महागाचं होतं, काहीतरी 1300 रुपयाचं टोनर. माझी घ्यायची हिंमत नव्हती म्हणून मी कार्टमध्ये ऍड करून ठेवलं होतं, बट मला हे हवं होतं. मी अजून हे ओपन नाही केलंय, हे काल आलंय, बट हे मला हवं होतं. सो हे होतं कार्टमध्ये. अजून अशा काही गोष्टी ज्यांची गरजही नव्हती, जसं की ब्लेंडर्स माझ्याकडे खूप आहेत, बट हे मला वाटलं होतं की हे छान वाटलं होतं पॅकेजिंग वगैरे, म्हणून मी असंच ऍड करून ठेवलं होतं. बट ते पण आलंय. अं, हे मी आज यूज केलाय हा ब्रश. हा 3 याचा एक सेट होता फेशियल वाला. ब्रश हे डोक्याला लावतात ते, आणि हे स्पंज वगैरे. तर हे पण असंच की कधीतरी मागवूयात म्हणून ऍड केलेलं होतं. बट ठीक आहे, आज आलं आणि मी लगेच युजही केलं, म्हणजे मला हवं होतं ती गोष्ट. हे काय, हे मेकअप रिमूव्हरचे पॅड आहे. हे पण माझे संपत आलेले होते, एक बाकी होता माझा म्हणून मी ठेवलेला होता तसाच. बट हे युजफुल आहे. हे ओठांसाठी आहेत आणि हे फेशियलसाठी आहे. आणि हे ऍक्च्युली युजफुल आहेत, धुवून छान निघतात. हे मी मागवलेले पण आधी आणि म्हणूनच मी ऍड करून ठेवलेले होते. तर ठीक आहे, हे पण युजफुल आहे. हा, हे काहीतरी आहे. ह्या मॅटच्या लिपस्टिक्स आहेत. या 6 लिपस्टिक आहेत, 3-3चा सेट आहे. आणि हे पण मी असंच ऍड करून ठेवलेलं होतं, म्हणजे हे असं काही नाही की हवं होतं. मी एक लावलेली पण आहे याच्यातली, कोणती लावली माहित नाही. मी ट्राय करत होती, कारण मी हे पार्सल आज रिसीव्ह झालं आणि मी इतकी हसत होती की भाई, माझ्या नवऱ्यात असा कसा चेंज झाला की म्हणजे मला हे सगळे प्रोडक्ट्स आले तेव्हा काही वाटलं नाही, बट ही हेट लिपस्टिक्स अँड ऑल. पण हे आज बघितलं मलाच झालं की भाई, निखिलने ऑर्डर केलं, हे आलं. पण छान आहे हे. म्हणजे मी याचं मला कन्फ्युजन होतं, याचं नाही, हे मला मागवायचंच होतं. हे मी असं पण ऑर्डर करणार होती. याच्यापैकी पण मी एक सकाळी यूज केली होती, कोणती ते मला आठवत नाही. बट ह्या शेड्स मला हव्या होत्या. ह्याच्या थोड्या लव्हेंडर मध्ये येतात, ह्या हव्या होत्या. रेड मी कधीच लावत नाही. आज मी आय थिंक हा लावलाय मधला. रेड मी कधीच लावत नाही. पण मी ऍड करून ठेवलेला होता. मी मे बी तो चेंज पण केला असता, बट त्याच्या आधीच ते आलंय. सो याच्याकडे बघून मी हसली पण. आणि पण हे छान आहे. हा, त्यासोबतच हे एक पाऊच आहे. मी आधी पाऊच दाखवते आणि मग वरचं दाखवते. तर मला ना असं एक पाऊच हवं होतं, जे असं प्रॉपर त्याच्यात खूप सारं सामान बसेल ट्रॅव्हलिंगसाठी. तर हे त्यापेक्षा छोटं आलंय, म्हणजे मला वाटलं होतं की मोठं असेल साईज मध्ये, बट हे छोटं आलंय. पण हे ओपन केल्यानंतर बऱ्यापैकी मोठं होतं. हे पण सगळं आज आणि काल आलेलंच आहे. तर याच्यात आहे, हे मी आता यूज केलंय बहुतेक. हा ना, हा हेडलाइनर आहे, म्हणजे जे केस उभे राहतात ना थोडे थोडे, त्याच्यासाठी आहे. तर हे असं ओपन करायचं. हा, याचं असं की आधी वरती घ्यायचं,
हे असं आणि मग हे असं केसांच्या इथे लावायचं. आणि हे असं याच्यात सगळे ऑइल्स वगैरेच आहेत, त्यामुळे हे हार्मफुल नाहीये आणि मला हवं होतं कारण माझे केस प्रचंड उडतात आणि पुढे असं काही छान शेप दिसत नाही. तर हे पण मी असं पण मागवणारच होती. म्हणजे हे काही काही प्रोडक्ट्स होते जे माझे असे पण मी 8 एक दिवसात मागवणार होती. त्यातलंच हे एक आहे. हे पण असंच ऍड करून ठेवलेलं होतं. हे हेअरलाईन शेड करतो ना आपण, त्याचं आहे. तर याच्या बाबतीत मी कन्फ्युज होती कारण याचे ना असे 400-500 रुपयाला पण होते आणि हे काहीतरी 199चं होतं. तर मी जेवढं स्वस्त आहे ना तेवढं फक्त ऍड करून ठेवलं होतं. नंतर म्हटलं घ्यायच्या वेळेस बघता येईल काय करायचं. तर हे दाखवू का मी तुम्हाला? हे असं काहीसं असतं. हे मी यूज पण केलंय. आणि जसं माझं इथे टक्कल आहे ना, इथे इथे असं असं करायचं तर तसं थोडं ते काळसर दिसतं. आता ते नाही होते नीट, म्हणजे मी प्रॉपर प्लॅनिंग नाही केलंय. बट ठीक आहे, हे त्या टाईप आहे आणि हे आय थिंक तेवढं पिगमेंटेड नाहीये कारण हे मी खूपच स्वस्तावाला ऍड केलेलं होतं किंवा मागवलंय असं मी सांगते. तर हे एक आहे. देन फाउंडेशन आहे हे मार्सचं हे मी असंच एका इन्फ्लुएन्सरचं बघून ऍड करून ठेवलं होतं. कारण माझ्याकडे जे आहे ना ते मॅकचं आहे, ते 3,500चं आहे आणि ते मला सारखं युज करायला असं वाटतं की नको संपून जायला. ते संपत नाही बट ते मनात एक असतं, म्हणून एक साधं मला हवं होतं. तर मी आय थिंक हे आणि अजून एक के ब्युटीचं असे 2 ऍड करून ठेवले होते. तर हे आज आलंय के ब्युटीचं, उद्याची डिलिव्हरी दाखवत आहे. तर हे मार्सचं फाउंडेशन आहे आणि हा परफेक्ट शेड आहे माझा. मी काल जो तुम्हाला बेस दाखवला ना तो ट्राय केला होता. शेड मी तुम्हाला सांगू का कोणता आहे? 05 शेड आहे माझा. आणि ही एक बनाना पावडर आहे माझ्याकडे. पावडर एक लॅक्मेची आणि एक मॅकची होती. लॅक्मेची मी कधीतरी यूज करायची पण ती संपत आली होती. जसं मी सांगितलं तसं मॅकचं पण तिची फाउंडेशन पावडर ना ती पण यूज करायची एवढी इच्छा होत नाही, म्हणून मी ऍड करून ठेवली होती. तर हिच्यात पण हा बनानावाला शेड आहे. हा बनाना. हे पण मी काल जो बेस केला होता शॉर्ट मध्ये, तर मी हे 2 आणि अजून काय यूज केलं होतं त्याच्यासाठी. हा, आणि ही एक कॉन्ट्रास्ट स्टिक यूज केली होती. तर हे दोघं मार्सचे आहेत आणि ही ऍक्च्युली खूप छान आहे. ही मी काल पण यूज केली होती. खूप पिगमेंटेड आहे, प्रॉपर स्ट्रोक बसतोय त्याचा. आणि ही कोणती आहे? ही काउंटर स्टिक आहे डीप. कंपनी याची काय आहे? सनी लिओनी. बाय सनी लिओनी, कंपनी स्टार स्टॉक. पण हे ऍक्च्युली छान आहे, म्हणजे मी काल यूज केलं होतं, तुम्ही जर कालचं बघितलं असेल तर. त्याच्यानंतर हे मेबलिनचं हे आपलं कन्सिलर आहे. मी मॅक्सचं जे कन्सिलर घेतलं होतं ते अगदी माझ्या शेडपेक्षा एक शेड कमी घेतलं होतं डार्क स्पॉट हे करण्यासाठी. आणि ते ऑसम आहे, म्हणजे मी आतापर्यंत तसं कोणतंच कन्सिलर यूज केलं नाहीये. इतकं भारी ते कन्सिलर आहे. पण ते खूप म्हणजे ते फाउंडेशनच्या आधी यूज करायचं, नंतर हायलाइट करायला माझ्याकडे काही नव्हतं. तर ते ऍड करून ठेवलेलं होतं. आणि अजून एक ऍड केलं होतं बट ते आलं नाही काय माहिती, ते काढलं होतं नंतर, मला आठवतही नाहीये. हे पण मी मागवणारच होती, हे येणारच होतं. या तीनचा सेट होता हा लिप लायनरचा. आणि मार्शल लिप लायनर ऍक्च्युली चांगले, मी मागे पण एकदा दाखवले होते. सगळा मेकअप आणि मेकअप व्यतिरिक्त पण 1-2 वस्तू होत्या, जसं की सखीचे बिस्किटसाठी मी कुकी कटर मागवले होते. बेकिंग पेपर होता जो त्याच्यात ऍड होता तो आलेला आहे. हे मार्शे ब्रश आहे, हा एक फाउंडेशनचा ब्रश आहे जो मी काल यूज केलाय आणि खूप छान आहे हा. आणि हा पण हा कोणत्या कंपनीचा आहे? कलर स्क्रीन. हा 4 in 1 होता म्हणून मी ऍड करून ठेवलेला होता. तर याच्यात मी अजून खोलला नाहीये. हे 2 आहे आणि आतमध्ये पण 2 आहे. सो एका वेळेस 4 याचं काम होतं, म्हणून हा पण ऍड करून ठेवलेला होता आणि हा पण केला होता. हा ऍक्च्युली खूप युजफुल आहे. तर हे 2 आहेत. संपत आलं. स्विस ब्युटीचं हे एक काय म्हणतो आपण, मस्कारा आहे माझा. याचा मस्कारा होता, कशाचा? मेबलिनचा, म्हणजे आहे तो मी अजूनही यूज करते. बट हा मी कोणाकडे तरी बघितला होता, त्याचे स्ट्रोक जरा मला मोठे वाटले होते. तर म्हटलं ऍड करून ठेवू, पुढे मागे घेता येईल जेव्हा लागेल तेव्हा. पण तो आलाय. आणि ही एक लिपस्टिक आहे, मेबलिनचीच आहे आणि शेड याचा आहे 657. हा वहिनीकडे होता आणि तिचा मला छान सूट होत होता म्हणून म्हटलं होतं
पुढे मागे मागव म्हणून मी तो ऍड करून ठेवला होता, तो शेड नंबर इकडे तिकडे जातो म्हणून. बट तो आलाय, तो अजून मी खोलला नाही कारण माझ्याकडे पिंक कलरच्या बऱ्यापैकी लिपस्टिक्स आहेत. तो म्हटलं ठीक आहे. आणि हा पण मी काल यूज केलेला होता, मार्सचा लिप क्रियॉन. हा मला बऱ्याच जणांनी विचारलं, गर्ल पॉवर 10. तर छान आहे हा, म्हणजे खूप मस्त पिगमेंटेड आहे आणि छान रिझल्ट देतो. आणि ऍक्च्युली मार्सचे प्रोडक्ट स्वस्त आहे. आणि हे पावडरचे असे करायला स्पंज पावडर लावायला. काय होतं, हे पावडर्स नेट लावता येत नाही. हे पण मी असंच ऍड करून ठेवलेलं होतं, बघू इन्फ्लुएन्सरचं की करता येईल असं काही. बट ते आलंय सगळं आता. तर हा, हे एवढे सगळे प्रोडक्ट आणि ही बॅग. या व्यतिरिक्त काही प्रोडक्ट्स माझे उद्या वगैरे येतील. पण हे छान वाटतंय मला बघून असं, की हे स्वप्न होतं एकाच एवढे सगळे प्रोडक्ट घ्यायचे. मी ऍक्च्युली घेत नव्हती, मी खूप कंजूस एवढ्या बाबतीत. बट ते आता आलंय थँक्स टू माय नवरा. आणि हे तर याच्या बाबतीतचं हसू तर मला हे बघितलं की लगेच येत आहे. असो, मला तुम्हाला दाखवायचं होतं कारण मला बऱ्याच जणांनी सांगितलं होतं की ताई जे येईल ते सांग. याच्या लिंक्स मी सगळ्या ऍड नाही करू शकत अशा ह्याच्यात, बट मी जेव्हा रील वगैरे टाकेल ना तेव्हा एक एक ऍड करेल, कारण एवढ्या सगळ्या लिंक प्रत्येक लिंक कॉपी करून खाली पेस्ट करणं शक्य नाहीये. बट असो, हे असं काही होतं काहीच होतं. आणि याच्यात बऱ्यापैकी प्रोडक्ट छान बसतात. सो नाही काही तर ही बॅग मला आय थिंक 199 ला मिळाली आणि ही छान आहे. हिची लिंक मात्र मी खाली नक्की देते. आणि आता मी बाप लेकीची वाट बघते, कारण की बघूयात आता फ्रायडेचं पुढचं प्लॅनिंग कसं आहे ते. तर बापलेक खालून खेळून आले आणि यांना सोडणं म्हणजे खूप मोठा उद्योग आहे, कारण सखी पडून आली आहे. सखी दाखव तुला कुठे लागलं, कुठे लागलं तिला. आणि कशी पडली तू, कशी पडली, कुठून पडली, कुठून पडली तू. झोक्यावरून पडली, पण ती खूप स्ट्रॉंग आहे, ती खरंच रडत नाही. बट आमची मनगट्टी तुटून गेली आहे. आता याच्यात सगळे मनी असले तर ठीक, मला माहित नाही किती काउंट होता, पण एक जणी मनी हरवला असेल तर आजी दोघांना फटके देणार आहे. तुझी बांगडी कुठे गेली, दाखव तुझी बांगडी कुठे गेली, कुठे गेली बांगडी. आणि ही बांगडी तोडून आणली याचं काय, कोणी कोणी तोडली बांगडी. पप्पा. आजीला कोणाचं नाव सांगायचं का की आजीला, कोणी पाडलं सखीला, पप्पा. कोणी, पप्पा. किती हे ना, खेळली पण खेळली ना खाली. 2 राऊंड मारले तिने. कोण भेटलं तुला आणि कोणी भेटलं का. गोलू होतं ना खाली. गोलू भेटली होती तुला, गोलू. हा, कोण भेटलं होतं. एक सियाला आवाज दे, सियाला आवाज दे. सिया आमची पर्सनल फेवरेट आहे, म्हणजे सकाळी उठलं ती सिया फोन दे पटकन. सियाला म्हणा ये, सांग सियाला पटकन, म्हणजे सियाची मम्मा घेऊन येईल. अमोल काका कुठे गेले, अमोल काका कुठे गेले, कुठे गेला अमोल काका. जाऊ दे, सियाला आवाज दे एकदा. सिया. आणि गौरीला आवाज दे, गौरीला. गब्बी. तिला बरं कळतं गौरी म्हणजे गब्बी, छानी. असो, आता ही सगळी आवरासावर आहे आमची. आणि आता कशाचा फ्रायडेचा काही प्लॅन होतोय बघूयात. तुम्हाला ना सखीची एक गंमत दाखवते, जी मागच्या 10-15 दिवसापासून ती कंटिन्यू करते. थांबा. निखिल, मला एक पी दे रे निखिल. नाही ना, मला देऊ. पप्पा कोणाचा आहे. निखिल तू माझा, निखिल तू माझ. पप्पा मम्माचा आहे. नाही. आणि याच्या एक्झॅक्ट अपोजिट जर निखिलने असं केलं ना तर तिला काही घेणं देणं राहत नाही. मम्मा तुझी आहे, फिक्स आहे. मम्मा कोणाची आहे. तनया. मम्मा कोणाची आहे पण, पप्पाची आहे का सखीची आहे. काही घेणं नाही, मम्मा कोणाची पण असो, पण सखी पप्पाची आहे. घर इतकं छान आवरलं होतं, आल्या खुशी वगैरे सगळे खाली फेकले गेलेले आहेत. बट असो, तिला आता नवीन खेळ लागलाय. सखी, स्वाती माऊला आवाज दे, स्वाती माऊला दे, स्वाती माऊला आवाज. नाही, तिथून उडीच मारायची आता. दे ना बाबू स्वाती माऊला एकदा आवाज दे ना. स्वाती, स्वाती माऊ म्हणायचं. 1 2 3 6. बरं, आम्हाला 1 2 पण म्हणता येतं. 1 2 3 4 6. 5 येत नाही. 1 2 3 4 6 10. आणि हे काय मी तिला शिकवलं नाही, अर्थात मला तिला एवढं लवकर प्रेशर पण नाही द्यायचंय. बट जेव्हा ती घरी होती ना तेव्हा मनू पिऊ कडनं शिकलीये. आणि तिला जेव्हा जम्प करायची असेल तेव्हा म्हणती 1 1 1, म्हणजे तुम्ही पुढचं म्हणा, मला जम्प करायची. इतके गोड असतात यार लहान पोरसी.
सखी मार जंप कर जंप कर जंप कर. इतक्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधता. तर आमचा फ्रायडे आणि आज निखिलने मला स्वयंपाकाला सुट्टी दिली आहे की मला असं पण सखीचा डाळ भात आहे, मी तो खाणार आहे. तिला मुगाचे डोसे करणार आहे. तशी तिला मी तिच्यासाठी पालकाची खिचडी करणार होती, बट तिचा काही मूड नाही दिसत आहे आज खायचा, कारण ती दुपारी पोटभर जेवली. सो एक डोसा तिचा होऊन जाईल. आणि निखिलला आज तंदूर खायचा आहे, सो तो आज बाहेरून मागवणार आहे. तर घरी आमचं असं आज काही नाही, आम्ही बाहेर नाही गेलोय, पण बाहेरचं जेवण त्याच्यासाठी घरात येत आहे. तर स्पेशल असं काही नाही. आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. अजून सखीची खूप मस्ती जर झाली तर मी ते शॉर्ट्स नक्की ॲड करेल. एल्स आपण ब्लॉग इथेच संपवूयात. भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत असंच प्रेम देत राहा. मागच्या 8-15 दिवसापासून तुम्ही खूप छान प्रेम देतायत. इतके लवकर सबस्क्रायबर वाढतायत की आनंद होतो एकदम. असं जुने दिवस आठवत आहेत जेव्हा माझं पुन्हा एकदा जंप घेतली होती यूट्यूबने तेव्हाचे. सो असंच प्रेम देत राहा आणि आपण भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.